नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटर बाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर रोजी एन्काउंटर करण्यात आला होता। अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले। यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे। बदलापूरमधील शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर रोजी एन्काउंटर करण्यात आला होता। तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली होती। मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली। यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या। यातील 1 गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा फायर चुकला। सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता। रिव्हॉल्वर मधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या। यातील 1 अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती। मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला। त्यामुळेच हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे। या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वरवर आढळून आलेले नाही। मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता। मात्र या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले। पोलिसांच्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे। अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामग्री आणि FSL रिपोर्टनुसार अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी केलेले आरोप योग्य आहे। अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी 5 पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असेही या अहवालात म्हटलंय।